नमस्कार मंडळी, माझं नाव आहे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आपला लास वेगासचा डे 3 आहे, म्हणजे शेवटचा दिवस आहे। आणि हा छोटा व्हिडिओ आहे कारण मी जास्त काही शूट केलं नाही त्या दिवशी आणि कसिनोमध्ये शूट करायला तसं पण अलाउड नव्हतं। सो लास्ट व्हिडिओ जिकडे एंड केला होता तिथून हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया। आता आम्ही आले फ्रीमॉन्ट स्ट्रीटला, जी ओरिजिनल लास वेगास स्ट्रीट होती। आता आपण चाललोय अँड इट्स कोल्ड। व्हॉट्स द वेदर? लेट्स चेक द वेदर। बघा, हे ओल्ड लास वेगास याला फ्रीमॉन्ट स्ट्रीट म्हणतात आणि हे राईटला ह्याला फ्रीमॉन्ट स्ट्रीट एक्सपिरियन्स म्हणतात। तर आता आपण तिकडे जाऊया। 7 डिग्री आहे, खतरनाक थंडी आहे। आज जाऊन बोलतो। आम्ही कसिनो मध्ये आलोय, आता आम्ही इकडे खेळणार आहोत। मला 100 चालेल, तुला नाही चालणार आता आमचं कसिनो मध्ये गॅम्बलिंग करून झालेलं आहे। गॅम्बलिंग म्हणजे मी $60 हरलोय आणि अभि किती जिंकलाय? $15 जिंकलोय। ब्लॅक जॅक मध्ये $15 जिंकलाय। पलक, तू काय खेळलीस? अस्मिता, तू पण हरलीस काय? तर $3 हरलीस। पण ते माझेच होते ना, मग मी मागून घेतलेले कोणाला। आता मी कॅब बुक केली आहे, 4 मिनिटात येईल, पण बाहेर खूप थंडी आहे म्हणून मी थांबलोय। सगळ्यांची बॅटरी डाऊन झाली आहे, फोनची फक्त अवीचीच आहे। मी माझा चार्ज करतोय वायरलेस चार्जरवर। आम्हाला दोघांनाही थंडी वाजत नाही, या दोघी कुडकुडत आहे। आज आमचा लास वेगासचा डे 3 आणि लास्ट डे आहे, पण अख्खा दिवस आहोत आम्ही इकडे। आमची फ्लाईट रात्री 12ची आहे, म्हणून आता आम्ही सगळे तयार झालोय आणि अस्मिता आणि पलक पण रूम मध्ये आलेत। आता मी चहा बनवतोय, अर्धे कप, आणि इथे लोक कालचे फोटोज बघतायत। कालच्या हाय रोलर मध्ये मी फोटो काढलेले 5 फोटो मिळालेत आम्हाला $75 आणि 5 डिजिटल कॉपी त्याचे, सो आम्ही सगळे वापरू शकतो। स्कॅन केले की डिजिटल कॉपी पण मिळते। आणि इकडे चहा रेडी होतो। अभि असा डान्स करा ना तुम्ही। अभि आता मी रेंटल कार सेंटरला आलोय गाडी पिकअप करायला, आणि गाडी पिकअप करून पहिला लंच करणार आहे। लंच केल्यानंतर मग पुढचा प्रवास करू। ही मस्त आहे ना। आता जीप वॅगनेर मिळाली आम्हाला, आणि मोठी गाडी आहे। मी आधी व्लॉग मध्ये पण दाखवली आहे, तर आरामात बसून जाऊ शकतो। आता पहिला काय प्लॅन आहे आपला? आता आपण चाललोय आधी फेडेक्सला आणि सामान कुरिअर करू, कारण बॅगेजचे चार्जेस जास्त लागतील, नाही तर वजन जास्त झालंय, तर मग ते करूया। आणि मग काल जिथे हे लोक जेवले होते, मिंट इंडियन बिस्ट्रो, तिकडे बफे चांगला होता, तर आज आपण परत तिथे जाऊ आणि मग पुढे आपण फिगर आउट करू की अजून काय काय ओपन आहे, आणि 2-3 वेगस जवळचे जे आसपास स्पॉट्स आहेत ते पाहू आपण। चालेल। काल आम्ही त्या मिंट बिस्ट्रो मध्ये यांचं तोंड बघत होतो। कोणतरी सामान ठेवतं रॉनी। एक्सक्यूज मी। Have a good one.
इसमें भी खराब दिख रही हाँ. है, उधर से मेरे को फ्रेम में से निकाल डालो. नाही ते तोंडावर स्माइली फेक माझ्या आणि पलकच्या. यो यो विन नंबर स्कॅन केला ना त्याने. चांगलं पण टायर असतो. मेरे से तो सारे प्लान मर जाते हैं. लँग्वेज गवन ऐसे मेरे को मेरे ऑफिस में. हा बघा एअरपोर्टचा व्ह्यू आणि मागे अस्मिता आणि पलक शिवांचं डिस्कशन करतात की इथे कुठल्या शिव्या चांगल्या आहेत आणि कुठल्या वाईट. ही बघा ही लास वेगसची आयकॉनिक साईन आहे जिकडे आता आपण फोटो काढायला चाललोय उपाशी पोट घेऊन. थांबायचं कुठे? युटर्न मारून जायचं. मुझे समझ में नहीं आता, जब ड्रेस पहन के आते तो सब लोग कैप और ये सब में आते, जब फुल पहन के आते तो लोग ड्रेस में आते हैं. ड्रेस पहना है किसने? व्हाइट वाला ओ वो शादी टाइप की. वो ब्राइड आहे. आता मी आलोय या फॅब्युलस लास वेगसच्या साईनला आणि बघा आणि फोटो काढायला खूप मोठी लाईन आहे आणि तुम्हाला आवाज जो येतोय तो मागे हे प्रायव्हेट जेट्स आहेत त्यांच्या इंजिनचा आवाज येतोय. आम्ही लाईनीत उभे नाही राहणार आहोत, आम्ही साईडूनच काढणार फोटो कारण आता भूक लागली आहे खूप. सॉरी मित्रांनो, मी तुम्हाला आजचं जेवण दाखवू शकलो नाही. मी खाण्यात एवढे व्यस्त होतो. 4 लोक आणि कमीत कमी 10-12 प्लेट आहेत इकडे. ते 3 आहेत इकडे, 3 आहेत, 9 अजून 4 प्लेट घेऊन गेले. तर बघा मी डायरेक्ट गाडी रस्ता अडवला आम्ही, गाडी आडवी करून. इसमें डाल दे, अभी सीधा चलेंगे. कहाँ से डालू गाड़ी का जगह निकले टर्न मारने को. पहिलं वो इतकली आई हेराम बिराम बोलते. आता आपण पोचलोय 7 मॅजिक माउंटन्स डेझर्टच्या मध्ये. फूड ट्रक पण आहे तिकडे. आताच खाल्लं ना आपण. आईस्क्रीम भेटतं तिथे. आईस्क्रीम खाऊ शकतो. वो तो बीच में लगा देना. हाँ, जहाँ से लोग आ रहे हैं वहाँ पे ना. ये भी वीडियो में आ गया है. लाव ना इथेच राहून. लाव ना. वॅगनियरचे जास्तीत जास्त काय अडकू आपण अजून काय. आपण पोहोचलो इकडे 7 मॅजिक माउंटन्सला. माझ्या मोटरसायकलच्या व्हिडिओमध्ये कॅडिलॅक रॅन्चला मी गेलो तर त्या टाईपचंच आहे थोडं. तिकडे त्या कॅडिलॅक गाड्या अशा जमिनीत टाकल्या होत्या आणि इकडे असे रंगीबेरंगी दगड आहेत. चारी बाजूला माउंटन्स आहेत. केवढी मोठी ट्रेन आहे इकडे. 4 इंजिन होते त्याला. आता मी फोटो सेशन करून पण वैतागलोय. कुठेतरी लहान मुलांनी मेहनतीने दगडावर दगड ठेवलेले. एवढी लांब गेली फक्त दगडला लात मारायला. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही TV वर इंडियाज गॉट लेटेंट बघत होतो. आणि आता आम्ही पलक आणि अस्मिताची रूम जी होती ती सकाळी चेकआउट केलं. तर आता मी चौघं एकाच रूममध्ये आहोत. मी दुपारी फिरून आलो, त्याच्यानंतर असंच इथे बसून गप्पा गोष्टी करत होतो, टाइमपास करत होतो. आणि आता 6:30 वाजलेले आहेत आणि भूक लागायला लागलेली आहे परत. म्हणून आता आम्ही विचार करतोय कुठे खायला जायचं. अजून थाय फूड किंवा PF चायनीज. थाय फूड किंवा एशियन फूड. सो आता मी माझी बॅग पॅक करीन. अस्मिता आणि बाकी सगळ्यांची करून झाली आहे आणि त्यानंतर निघू. आता मी चालत चाललोय मॅन्डले बे मध्ये, जो नेबरिंग कसिनो आहे. तिकडच्या फूड कोर्टमध्ये एक पिझ्झेरिया आहे. सो तिकडे आम्ही पिझ्झा खायला चाललोय. तेच आमचं डिनर असेल. वेगळे फ्रोझन कॉकटेल्स मिळतात आणि आता हे शॉपिंग मॉल टाईपचं आहे. सो आता
मॉल क्रॉस करून दुसऱ्या साईडला मांडले बे कसिनो आहे. आता आम्ही आलो या पिझ्झेरियामध्ये पिझ्झा खायला. बघूया काय मिळतं इकडे. आता आपले फ्राईज आलेले आहेत आणि गार्लिक नॉट्स आलेत. आणि अस्मितानी पलकला विचारलं कुठल्या 3 गोष्टी तुला हवीबद्दल आवडतात ते ती सांगते, पण ते मी व्हिडिओमध्ये नाही टाकणार, सॉरी. आपला पिझ्झा आलेला आहे. तर खायला सुरुवात करूया. आता आम्ही रूममध्ये चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. चला लास वेगसला बाय बाय. लँड होण्यासाठी विमानांची लाईन बघा. लाईनीत 4-5 विमान आहेत. लास्ट टाइम स्कायलाईन बघून घेऊया. आता मी रेंटल कार ड्रॉप केली आमची आणि शटलच्या लाईनीत उभे आहोत आणि थंडी आहे सॉलिड. आणि आता लकीली आमच्या सगळ्यांचे फ्लाईट सेम टर्मिनलवर आहेत. तर आता आपल्या ट्रिपचा एंड आलेला आहे आणि आता फर्स्ट फ्लाईट आहे अवीची. आम्ही आता त्याच्या गेटला चाललो आहे. तो गेल्यावर मग आमच्याकडे अजून 2 तास असतील. बघूया त्या 2 तासात जरा लक आजमावून बघूया इकडे. तुम्ही इथून निघायच्या आधी मी घरी पोहोचतो. चलो बाय बाय बाय. आता नेक्स्ट फ्लाईट पलकची आहे म्हणून आम्ही आता बसलो तिच्या गेटकडे. अस्मिता पण झोपते. आम्हाला पण झोपायचं होतं कारण आता 2 तास आहेत. बघू आता झोप काढू थोडीशी इकडे टेबलावर. पलकच्या फ्लाईटचा टाईम झालेला आहे. आता बोर्ड करणार आहे. बाय पलक. काहीतरी बोला मजा आली 2 दिवस 3 दिवस. मला आता जायची इच्छा नाहीये पण मी खूप लो आहे. अस्मिता आपल्याला काय कमेंट्स. तर आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि मी घरी आलोय परत. आणि बाहेर पाऊस पडतोय डॅलसमध्ये आणि टेम्परेचर पण 17-18 डिग्री आहे. तर अस्मिता तिच्या घरी गेली आहे. दोघंही सॉलिड दमलो होतो कारण रात्रभर फुल आमचं जागरण झालं. प्लस फ्लाईट आमचं 2 तास डिले होतं आणि आता मी 5:30ला झालो असतो आणि त्यामुळे फ्लाईटमध्ये पण नीट झोपता आलं ना. सो आता आंघोळ वगैरे करून कामाला स्टार्ट करणार आहे. आणि फ्रायडेला मम्मी डॅडी येत आहेत सो घर पण जरा साफ करायचं आहे. तर अशी होती आपली लास वेगसची ट्रिप. आय होप तुम्हाला आवडली असेल. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. लास्ट मिनिट पॅकिंग चालू आहे. आमचं झालं इमिग्रेशन इकडे अबुधाबीला. आता आम्ही फ्री आहोत. हे काय हे सुरमई आणि हलवा आहे ना त्याला मस्त मसाला लावून फ्राय करण्यासाठी आणला. आयला